नमस्कार मंडळी, चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर आता आम्ही जातो आहोत आमच्या काजूच्या बागेमध्ये. बघतो कितपत ओले काजू तसेच सुके काजू मिळतातच. आणि त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी काजूची रेसिपी पण दाखवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बागेत येऊन पोचले हो. फटाफट ओले काजू तसेच सुके काजू काढतो आणि घरी गेल्यावर तुमका ओल्या काजू गराची भाजी करून दाखवतो. काजूच्या झाडावरती पप्पा चढले आहेत आणि खाली मी ओले तसेच सुके काजू जमा करते हो. माझ्या पायाखाली जेव्हा फुटतं येऊ ना, ती तयार झालेली काजू आहे ज्याच्यावर तुमका लाल कलरचा बोंडू दिसत. आणि ओली काजू तर तुम्ही ओळखतच असाल, जी हिरवी दिसता ही ओली काजू आहे. थ्रीप माती घालणार हा आपण खाली येतो काय असं कीड लागता काय? थ्रीप पण याच्यासारखी असता उसळासारखा. त्याचा खांडूक जामीनच्या सारखे खांडूक जाम टोकून आहे जीवात. त्याच्यामुळे तसे झालेत का? हे थोडेसे काळे काळे झाले ते. एक हात तरी मारलोय चालीवर. पंप घेऊन आलो ते बंडू आलो पंपचा मशीन म्हणता आणले 5 मिनिटात टाकले फवारून. हो बघा, समोर जो बैल चरताना दिसताय त्याचं नाव बटर आहे आणि याच्या पाठीमागा जो एक दुसरं बैल चरताय त्याचं नाव पाखरे आहे. हे आमचे 2 बैल आहेत. इथं खाली आमचे आजोबा बसलेत, ते सुद्धा काजू निवडून आलेत. हे काय काय जुन्या काजूची झाड आहोत. ఇంకా माका वाटतं माझ्या माहितीप्रमाणे 40 वर्ष तरी झाली असतील. 40 पेक्षा जास्त वर्ष झाली असतील. तर मंडळी, काजू जमा करून झालेले आहेत. आता घरी जातो फटाफट आणि तुम्हाला ओल्या काजूगराच्या भाजीची रेसिपी दाखवतो. सगळ्यात पहिला काय करूचं आहे, जे हे ओले काजू आहेत ना यांच्यावरती जो देठ दिसतंय तुमका, तो देठ तोडून टाकायचो. आता सगळ्यांचं एका एकाचं करून देठ मी तोडून टाकतोय. मंडळी, तुमच्याकडे विळा किंवा कोयता असत ना त्याच्या सहाय्याने तुम्ही असे काजूगर कापू शकतास. माका सवय कोयत्याची आहे त्याच्यामुळे मी कोयत्यानं कापतोय. आणि शक्यतो असे काजू कापत असाल ना तेव्हा हातात ग्लव्स किंवा प्लास्टिकची पिशवी घाला एका हातात, म्हणजे जेणेकरून जो डिंक आहे तो तुमच्या हाताला लागणार नाही आणि तुमचे हात खराब होणार नाही. ओले काजू आपले कापून झालेले आहेत. चाकूच्या किंवा टोकदार वस्तूच्या सहाय्याने तुम्ही असे गर काढू शकतास. हे बघा मंडळीनो, ओले काजूगर काढून झालेले आहेत. याच्यावर थोड्याशा प्रमाणात डिंक असल्यामुळे आपल्या ह्या ओल्या काजूगरांका चांगल्या कॉटनच्या फडक्यानं पुसूक लागत. त्याच्यानंतर इथं आम्ही गरम पाणी ठेवलेलं. या गरम पाण्यात टाकायचे, धुवायचे आणि त्याची जी सालं आहेत, ही दिसत असेल तुम्हाला, ही जी साल ही काढायची.
चांगले पुसून घेतो आता हलके हलके आणि पाण्यात भिजवून मग त्याची सालं काढून टाकते. हे बघा पेपराक लागलेलं तुमका डिंक दिसत असत. व्यवस्थित पुसून झालेलं आहे. आता यांका काय करतोय, म्हणजे टोप ह्याच्यात हलकस गरम पाणी आहे ह्याच्यात टाकतोय आणि त्याची साला काढून टाकतोय. तुमका ते गरावरची साल दाखवतोय काढूची. हे बघा एका एक गराक एक लेअर असता म्हणजे ती साल असता ती अशी काढूक लागता. गराची साल काढून झालेली आहे. आता एकदा स्वच्छ पाण्याने धुतोय. कांदो, लसूण, हळद, जास्त तिखट मसालो, काश्मीरी तिखट मसालो, खोबऱ्याचा वाटा, टोमॅटो, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेलो. जवलो पण आपण घेतले ना, जवला, काजू, ते मीठ आहे, गरम मसाल्याचा डब्बा आहे आणि आपला साहित्य. इकडे आपली चूल आहे. गॅसचा काही टेन्शन नाही आपल्याला, किती वेळ पण पेटवा. 2 डवली तेल, लसूण, बारीक कापलेला कांदा, लसूण आणि कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे. काश्मीरी तिखट मसाला, थोडासा जास्त तिखट असलेला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचे सर्व. टोमॅटो टाकलाय, एक चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, भाजलेला कांदा, लसूण आणि खोबऱ्याचा वाटा सर्व एकत्र केल्यानंतर याच्यात पाणी टाकून चांगलं ढवळून घ्यायचा. धुतलेले घर टाकायचे. ओले काजूगर टाकून घेतो. चवीनुसार मीठ, आम्ही याच्यामध्ये जवला म्हणजेच गोलिम मिक्स करून घेतलाय. बारीक कापलेला बटाटा ऍड करू शकता. कोथिंबीर पण टाकून घ्या. कढईवर ताटलं ठेवून त्याच्यावरती पाणी ओतायचा, म्हणजे त्या पाण्याच्या वाफेने भाजी लवकर शिजता. फायनली आपली भाजी तयार झालेली आहे. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.